नमस्कार मित्रांनो, आजच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मी प्रल्हाद गोसावी तुमच्या सर्वांचं माझ्या APJ या यूट्यूब चॅनलवरती मी स्वागत करतो। आज आपण जळगाव जिल्ह्यामधील सुप्रसिद्ध असं मारुतीरायाचं दर्शन घेण्यासाठी आलो आहेत आणि हे ठिकाण म्हणजे जळगाव जिल्ह्यामधील बोदवड तालुक्यातील सुप्रसिद्ध असं नवसाला पावणारा मारुतीराया आपण माझ्या मागे बघत आहेत। आपण ह्या मंदिराचा हा पुढची बाजू आपण हा बघू शकतो, हा गेट आहे। आता आपण आतमध्ये जाऊन या मारुतीरायाचं तिथलं आपण माहिती जाणून घेऊया आणि हा मारुती नवसाला कसा पावतो याच्याबद्दलही आपण त्याची माहिती जाणून घेऊया। चला तर आता आपण पुढे जाऊया। खूप सुंदर असा परिसर आहे आणि हा परिसर म्हणजे जळगाव जिल्ह्यामधील मित्रांनो या ठिकाणी सर्वात जास्त नवस फेडले जातात। या ठिकाणी आपण मंदिराचा पूर्व इतिहास जाणून घेऊया। मित्रांनो, मंदिराचा पूर्व इतिहास म्हणजे तसा सांगितला जाऊ शकत नाही। हा मारुती जागृत आहे, म्हणजे जवळजवळ पिढ्यानपिढ्या परंपरा लाभलेले हे मंदिर फार प्राचीन आहे। हा मारुती जागृत असून तो मानवी इच्छा पूर्ण होईल हे प्रत्यक्षात दाखवून देतो व मार्गात असलेले अडथळे सर्व दूर करतो। या मंदिरात खूप दुरून भाविक येत असतात, म्हणजे त्यांच्या मनोकामना पूर्ण झाल्या आहेत। त्यांनी काही ना काही स्वरूपात मदत मंदिरात केली। मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या नदीत मारुतीरायाने प्रथम दर्शन दिले आणि मित्रांनो आजही परमभक्त हनुमान आपल्या डोक्यावर छत्र्या सुद्धा बांधू देत नाही। भर उन्हाळा, पावसाळा, हिवाळा मारुतीराया सहन करतात। याचा अर्थ मित्रांनो असा लावला जातो की बजरंगबली समोर येणाऱ्या संकटाला धैर्याने सामोरे जातात व सर्व संकट टाळतात, म्हणून त्यांना संकट मोचन म्हणून आपण म्हणतो। या अंजनी पुत्राच्या मंदिराची देखभाल येथील पुजारी श्री प्रल्हाद नामदेव धनगर यांच्याकडून अखंड आजही केली जाते। मंदिरात अखंड सेवा आजही ते करत आहेत व नित्यनेमाने ते मारुतीरायाची पूजा करतात। खरोखरच मित्रांनो परमभक्त हनुमानाची कीर्ती अपरंपार आहे। मित्रांनो आपण आतमध्ये दर्शन घेत आहोत। हेच ते मारुतीराय आपल्याला नवसाला पावतात आणि हेच ते सिरसारळाचे जळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध असं ठिकाण। मित्रांनो आपण वरती पाहू शकतात की ह्या मंदिराला कळस नाही। या ठिकाणी भक्तगणांच्या माहितीनुसार भरपूर प्रमाणे या ठिकाणी प्रयत्न केला गेलेला आहे, पण आपल्याला या ठिकाणी मारुतीराया काही या ठिकाणी हा कळस आपल्याला मागून देत नाही, म्हणून आपण पाहत आहेत हेच ते नवसाला पावणारे हनुमंतराय। मित्रांनो भक्तजनांच्या सांगण्यानुसार ज्या भक्तजनांनी या ठिकाणी 5 शनिवार पूर्ण केलेत त्या भक्तजनांचा नवस या ठिकाणी निश्चितच पूर्ण होतो आणि तो फेडण्यासाठी तो भक्तजन या ठिकाणी शनिवारी किंवा मंगळवारी या ठिकाणी नक्कीच येतो। तर मित्रांनो खूप नवसाला पावणारा हा मारुतीराय आहे। गाभाऱ्यामध्ये सुंदर अशी या ठिकाणी आपल्याला मारुतीरायाची मूर्ती दिसते। सुंदर असं आकर्षक असं आपल्याला दर्शन या ठिकाणी बघायला भेटलं आहे। आणि मित्रांनो आपण जर वरती बघितलं तर आपल्याला वरती कोणत्याही प्रकारचे या ठिकाणी आपल्याला छत दिसत नाही। या मागची कथा म्हणजे मित्रांनो की मारुतीरायांनी ही छत कधीच बांधू दिली नाही। इथल्या भक्तजनांनी भरपूर प्रयत्न केलेत पण छत हा काही बांधला गेला नाही। तर आपण या ठिकाणी दर्शन घेतोय। खूप सुंदर असा हा परिसर आपण या ठिकाणी बघायला मिळतोय आपल्याला आणि या ठिकाणी भरपूर भक्तगण या ठिकाणी ह्या मारुतीरायाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात।
आणि खरंच हा मारुतीराया नवसाला नक्कीच पावतो आणि भक्तजनांचा तो केलेला नवस फेडण्यासाठी या ठिकाणी सर्व भक्तगण दर शनिवारी, मंगळवारी आणि शनी अमावस्येच्या दिवशी, हनुमान जयंतीच्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणे या ठिकाणी लोक भक्तगण येत असतात आणि आपला नवस ते या ठिकाणी येऊन पूर्ण करतात. आणि त्या दिवशी या ठिकाणी यात्रेचं स्वरूप प्राप्त झालेलं असतं आणि खूप सुंदर हा इथला परिसर असून या ठिकाणी भाविक हे जळगाव, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातमधून सुद्धा भाविक या ठिकाणी येत असतात आणि आपलं मारुतीरायाला केलेला नवस फेडण्यासाठी ते या ठिकाणी येतात आणि आपला नवस फेडून जातात. खूप सुंदर हा मनमोहक असा हा इथला परिसर आपल्याला बघायला भेटतो आणि श्री मारुतीराया हा सर्वांनाच पावतो. या ठिकाणी ज्या भक्तगणाने जर दर शनिवार 5 शनिवार जर पूर्ण केले तर नक्कीच त्याला या ठिकाणी मारुतीराया प्रसन्न होऊन त्याचा नवस पूर्ण करतात आणि तो भक्तगण या ठिकाणी नक्कीच नवस फेडायला येतो. ही सर्व भक्तगणांची मनोकामना पूर्ण नक्कीच या ठिकाणी होतात. असं हे आपल्याला मारुतीरायाचं मंदिर. या ठिकाणी जर आपण आलो तर आपल्याला या ठिकाणी महादेवाचं पिंडसुद्धा आपल्याला बघायला भेटतं आणि आपण तिथे जाऊन आपण दर्शन घेत आहोत. श्रद्धेने ते भाविकांची गर्दी खूप होत असते. आणि मित्रांनो, ह्या ठिकाणी जर आपल्याला यायचं असेल तर हे ठिकाण शिरसाळा गावाच्या बाहेरच हा मारुती बसलेला आहे. मंदिराचे अंतर बोदूडपासून 12 किलोमीटर व मुक्ताईनगरपासून 12 किलोमीटर, हिंगणे गावापासून हे अंतर 2 किलोमीटर व कोल्हाडी गावापासून 5 किलोमीटर, जामनेर गावापासून हे अंतर 39 किलोमीटर व मलकापूरहून हे गाव 20 किलोमीटर आपल्याला बघायला भेटतं. आणि या ठिकाणी मित्रांनो, हे मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे जागृत मारुती म्हणून शनिवारी येथे विशेष गर्दी असते. 5 शनिवार पूर्ण केल्यास या ठिकाणी आपल्यावर असलेले सर्व संकट हा मारुतीराया दूर करतो आणि ते संकट मोचून म्हणून ह्या अंजनी पुत्राचं आपण या ठिकाणी नवस फेडण्यासाठी सर्व भाविक या ठिकाणी दर शनिवारी, मंगळवारी येत असतात. सुंदर असा परिसर आहे आणि या ठिकाणी लग्नसुद्धा लावले जातात. आणि आपल्याला या ठिकाणी जर आपण लग्नासाठी जर आपल्याला इथं बुक करायचं असेल तर आपण या ठिकाणी त्यांनी नंबर दिलेत. या ठिकाणी आपण ह्या नंबरवर जर आपण संपर्क केला तर आपल्याला सुद्धा या ठिकाणी लग्न लावण्यासाठी नक्कीच संधी दिली जाते. शनिदेवाचं मंदिर सुद्धा आपल्याला बघायला भेटतं. सुंदर असे आकर्षक आपल्याला दिसते. मित्रांनो, आपण आता श्री मारुतीरायाच्या मंदिरामध्ये आपण गाभाऱ्यामध्ये आलेलो आहेत आणि या ठिकाणी आपण सर्व भक्तगण श्री मारुतीरायाचं आपण मनसोक्त या ठिकाणी दर्शन घेत आहोत. आज गर्दी नसल्यामुळे आपल्याला निवांत आपल्याला या ठिकाणी दर्शन भेटत आहेत. सुंदर असा या ठिकाणी आपल्याला परिसर बघायला भेटतोय.